नमस्कार, नानीज गोवन किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण बनवतोय आमच्या नानीची एक युनिक अशी रेसिपी जी तुम्ही YouTube वर पहिल्यांदा पाहत असाल। या रेसिपीचं नाव आहे जिऱ्याची भाकरी। नाव भाकरी जरी असलं तरी ही भाकरीसारखी अजिबात दिसत नाही। मी असं का म्हणते ते तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी कळेलच। तर ही जिऱ्याची भाकरी बनवायला आपल्याला लागणार आहे उकडे तांदूळ। ही तांदळाची गोवन व्हरायटी आहे। पूर्ण फायबर आणि विटामिन्सनी भरलेलं असं हे एक सुपर फूड आहे। हे उकडे तांदूळ आपल्या आजच्या रेसिपीचा हिरो इन्ग्रेडियंट आहे। तुम्हाला हे घ्यायचे नसतील तर तुम्ही दुसरे कोणतेही घेऊ शकता। चला रेसिपीकडे वळूया। जिऱ्याची भाकरी करण्यासाठी आपल्याला लागणार आहे हे 2 वाटी तांदूळ मी रात्रभर भिजवून ठेवले। नंतर आपल्याला लागणार आहे 1.5 वाटी गूळ। तुम्ही हा कमी पण घेऊ शकता, पण लहान मुलं खातील म्हणून मी थोडासा जास्तच घेतलाय। त्यानंतर 1 वाटी आपल्याला लागणार आहे ओल्या नारळाचं खोबरं, अर्धा टीस्पून हळद पावडर, 3 टीस्पून जिरं। आपण आता या भिजवलेल्या तांदळाची बारीक अशी पेस्ट तयार करून घेऊया। आणि वाटायला हेच पाणी वापरलं तरी चालेल, कारण या पाण्यात त्या तांदळाचे सगळे पौष्टिक घटक असतात, त्यामुळे शक्यतो हेच पाणी वापरा। चला या तांदळाची आपण एकदम बारीक पेस्ट तयार करून घेऊया। वाटून घातलेले तांदूळ मी दुसऱ्या भांड्यात काढून ठेवले। आता यात भांड्यात घालू आपण गूळ। थोडंसं ठेवते का ते तुम्हाला नंतर सांगेन। आणि खोबरं, जिरं आणि हळद हे सगळं आपण आता वाटून घेऊया। आता वाटलेलं सगळं साहित्य मी एका भांड्यात काढून घेतलं। आता याच्यात जाईल 1 टीस्पून मीठ आणि मी मगाशी ठेवलेलं हे थोडंसं गूळ। हे गूळ मी नंतर कशाला घालते, हे जेव्हा नंतर मेल्ट होतं ना तेव्हा खायला एकदम मस्त लागतं। आता हे आपण सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि वळूया पुढच्या प्रोसेसकडे। थोडंसं तूप घालून आपण आपला कुकरचा डबा ग्रीस करून घेऊया। असे दोन्ही डबे तयार करून घेऊया। आता आपलं हे बॅटर जाईल कुकरच्या डब्यामध्ये। आणि हे राहिलेलं मिश्रण दुसऱ्या डब्यात घालूया। पाच मिनिटं कुकर थंड झाल्यावर भाकरी अशी प्लेटमध्ये काढून घेतली। आणि हे जे तुम्हाला जे गूळ दिसतं ते मेल्ट झालेलं, आपण जे शेवटी घातलेले ना ते असं दिसतंय, पण हे खायला अतिशय छान लागतं। आणि ही आपली जिऱ्याची भाकरी तयार आहे। मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं ना की ही भाकरीसारखी अजिबात दिसत नाही, पण लहानपणापासून आम्ही ही जिऱ्याची भाकरीच म्हणून खाल्लेली आहे। कोणी शेजारी किंवा नातेवाईक आजारी असला की त्याला भेटायला जाताना आमची नानी हेच करून न्यायची। तुम्हीही नक्की करून बघा आणि तुमच्या मुलांनाही द्या। आपल्या मुलांना आपले जुने हेल्दी पदार्थ खायची सवय लावायची, हाच आपल्या नानीज किचनचा मुख्य हेतू आहे। आमच्या पुढच्या रेसिपीज तुम्हाला बघायच्या असतील तर आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। परत भेटू अशीच एक छानशी रेसिपी घेऊन। तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा।